सरसकट गुन्हे वापस घ्यायचे त्यांनाच सांगितलेले, त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे. आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुंतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे. लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केला. नाही घेतल्या तर पुढे आमच्या लक्षात आहेच. आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू. काल फडणवीस असं म्हणाले की सरसकट गुन्हे मागे घेणं शक्य नाही. ज्यांनी अॅट्रॉसिटीज केल्या, म्हणजे ज्यांनी जे काही प्रकार केले पोलीस मारहाणीचे, या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतीलच, कारवाई होईल. सरसकट गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. सरसकट गुन्हे वापस घ्यायचे त्यांनाच सांगितलेले, त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे. कुठं काय कुणाकडून काय प्रकार घडलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही, करणार पण नाही, केलेलं पण नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना, जे त्याच्यामध्ये नाहीच आहेत अशा लोकांना सुद्धा मध्ये टाकलंय. तसं की आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकलेत. मराठ्यांचे आंदोलक नाही आहेत, मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे. परंतु आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुंतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे, पुढं आमचाही प्रश्न आहे. पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय. आज तुम्ही अन्याय करा, आमच्या लक्षात राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला. पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आहे. परंतु ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजेत, ही आम्ही आशा आहे आम्हाला तुम्ही घेताल म्हणून. नाही घेतल्या तर पुढे आमच्या लक्षात आहेच. आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू. जयंत पाटील काल म्हणाले की ज्यावेळेस जाळपोळ सुरू होती, हे सगळं सुरू होतं, त्यावेळेस मग पोलिसांनी फायरिंग का केली नाही? इतका जर उद्रेक सुरू होता, तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघताय? नाही, आता मला काय माहित त्याने कम नाही केली, ते मला माहित, मला काय माहित केली का नाही. त्याने जाऊन बघायला पाहिजे तिथं कम नाही केली, काय केली. ते आता का केली नाही हे मी कसं सांगू शकणार. कारण कुणीही असा उद्रेक केल्यावर पोलिसांनी सहन करायची गरज नाही बोला. नाही, मग आम्ही कुठं सहन करा म्हणून. आमचं म्हणणं एक आहे की जे काय कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही. जाणून बुजून आमच्या गोरगरिबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गुंतवायला लागला. तुमच्या हातात ही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले, गोरगरीब मराठ्यांचं चाललेलं आंदोलन दडपायला लागले, तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले, पुढे आमच्या हातात आहे. आम्ही लक्षात ठेवलंय तुम्हाला सुद्धा. करा तुम्हाला काय करायचं तरी. अंतर्गतले लोक आमचे झोडपून काढले, आमच्या लोकांचे डोके फुटले, आमच्या लोकांना गोळ्या लागल्या, आमचं आंदोलन बदनाम करायचं काम केलं. गोरगरिबांचा लढा आहे. तुम्ही तुमच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे. बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.